इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारतावरही होऊ लागलाय. आज 7 मार्च शनिवारपासून घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर होते, मात्र काल रात्री उशिरा अचानक ही दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे आता गृहिणींचं बजेटही कोलमडणार आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वधारल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस महागल्याने बाहेरचं जेवणही महागण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून राजस्थानच्या रावतभाटा येथील अनुज अग्निहोत्री यांनी देशात पहिला क्रमांक पटकावलाय. 958 उमेदवारांच्या निवडीमध्ये अनुजने हे यश मिळवत सर्वांचं लक्ष वेधलंय. एम्स जोधपूरमधून MBBSचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुजने प्रशासकीय सेवेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवलंय. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग विना केवळ ऑनलाईन अभ्यासाच्या जोरावर त्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 2023 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्याने दिल्ली, अंदमान निकोबार आणि इतर केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी सेवा कॅडरमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर त्याची दिल्लीमध्ये SDM म्हणून नियुक्ती झाली. परंतु या यशाला मागे टाकत त्याने पुन्हा प्रयत्न केला आणि आज तो देशातील अव्वल IAS अधिकारी बनलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी ही कर्जमाफी तकलादू असल्याचं म्हटलंय. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही 3.5 ते 4 लाख इतकी आहे. 2 लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. 2 लाखांवरील रक्कम शेतकरी कुठून भरणार? ही योजना शेतकऱ्यांसाठी की बँकांसाठी आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बळजबरीने फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद यात करण्यात आली आहे. तर महिला, अल्पवयीन आणि अनुसूचित जाती जमातीचं धर्मांतर केल्यास दोषींना अधिक कठोर शिक्षा ठोठावली जाईल. राज्यात अनेक ठिकाणी बळजबरीने आणि चुकीची माहिती देऊन धर्मांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायद्यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. त्यानुसार आता धमकी, खोटी माहिती किंवा आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणं गुन्हा मानला जाणार आहे. मात्र या विधेयकावरून राजकीय वाद सुरू झालेत. राज्य सरकारचं विधेयक आणि प्रस्तावित कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप काहींनी केलाय. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या धोरणाला फाटा देत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला. राज्याचा प्रजनन दर 1.5 पर्यंत खाली घसरल्याने चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी नवीन लोकसंख्या व्यवस्थापन धोरण विधानसभेत मांडलंय. या धोरणानुसार ज्या कुटुंबात 2 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला येतील अशा मातांना प्रसूती काळात सरकारकडून 25,000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. राज्यातील 58% कुटुंबाकडे सध्या केवळ एकच मूल असून जन्मदर असाच कमी राहिल्यास भविष्यात तरुणांची संख्या घटून वृद्धांची लोकसंख्या वाढण्याची भीती नायडू यांनी व्यक्त केली आहे. याचा थेट फटका राज्याची अर्थव्यवस्था, शेती आणि उद्योगांमधील मनुष्यबळाला बसू शकतो. तसेच दक्षिण भारतातील लोकसंख्या घटल्यास लोकसभेतील राज्याचे प्रतिनिधित्वही कमी होऊ शकते असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचललंय. यापूर्वी नायडू यांनीच 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यास बंदी घातली होती. मात्र आता ते हा कायदा बदलण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून वाहन चालकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने स्क्रॅपिंग धोरणाला चालना दिली असून जुन्या वाहनांवरील पर्यावरण कर थेट दुप्पट केलाय.
यानुसार जुन्या दुचाकींवरील कर 2,000 रुपयांवरून 4,000 रुपये तर पेट्रोल कारसाठी 6,000 आणि डिझेल कारसाठी 7,000 रुपये कर मोजावा लागणार आहे. मात्र जुनी वाहने मोडीत काढून नवीन वाहनं घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. BS3 मानकांची वाहने मोडीत काढल्यास नवीन खरेदीवर वाहन करात 30% सूट तर BS4 वाहनांसाठी 16% सूट जाहीर करण्यात आली आहे. इराण आणि इस्रायलमधील भीषण युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने युद्धविरामाचे संकेत दिलेत. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर इराणने विनाअट शरणागती पत्करल्याशिवाय करार होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की इराणने शरणागती पत्करल्यानंतर आणि एका नवीन योग्य नेत्याची निवड झाल्यानंतर अमेरिका इराणची अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी काम करेल. त्यांनी मेक इराण ग्रेट अगेन असा नाराही दिलाय. यामागे जुना पॅटर्न आहे असं म्हटलं जात आहे. 17 जून 2025 रोजी जेव्हा इराण इस्रायलमध्ये 12 दिवसांचं युद्ध सुरू होतं तेव्हाही ट्रम्प यांनी विनाअट शरणागती अशीच मागणी केली होती. त्या पोस्टच्या बरोबर 6 दिवसानंतर म्हणजेच 23 जून रोजी युद्धबंदीची घोषणा झाली होती. जर हाच 6 दिवसांचा पॅटर्न पुन्हा लागू झाला तर 6 मार्च रोजी केलेल्या या नव्या पोस्टनंतर 12 मार्च 2026 पर्यंत युद्धविराम घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते. मध्य पूर्वेतील इराण इस्रायल संघर्षामुळे आधीच तणाव असताना आता कोरियन बेटावर युद्धाचं ढग गडद झालंय. 9 मार्च रोजी अमेरिका आणि दक्षिण कोरिया संयुक्त सैन्य सराव करणार असून त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाचे हुकुमशाही किम जोंग उन यांनी चोहोयोन या 5,000 टन वजनाच्या अत्याधुनिक विनाशक युद्धनौकेचं अनावरण केलंय. या युद्धनौकेवरून स्ट्रॅटेजिक क्रूज मिसाईलची यशस्वी चाचणी करून किम यांनी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना थेट आव्हान दिलंय. ही युद्धनौका प्रगत एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडारने सज्ज असून समुद्र, हवा आणि जमीन अशा 3ही स्तरावरून शत्रूचा खात्मा करण्यास सक्षम आहे. किम जोंग उन यांनी उचललेलं पाऊल केवळ नियमित चाचणी म्हणून पाहिलं जात नाहीये तर अलीकडेच इराणवरील अमेरिकन हल्ल्यांना थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर म्हणून मानलं जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोकोका अंतर्गत प्रवीण लोणकर याला अटक केली होती. अशातच लोणकर बंधूच्या सांगण्यावरून रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला असल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी प्रवीण लोणकरचा ताबा मिळावा यासाठी परवानगी घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी आता प्रवीण लोणकर याचा ताबा घेतला असून तपासादरम्यान अर्जू बिश्नोई हे नवीन नाव समोर आलंय. शुभम लोणकर आणि अर्जू बिश्नोई हे सध्या फरार असून त्यांना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलंय. विश्वचषकाच्या ऐतिहासिक अंतिम लढतीसाठी ICCने अंपायर्सची घोषणा केली आहे. इंग्लंडचे रिचर्ड इलंगवर्थ आणि एलेक्स वार्फ यांच्यावर ऑन फील्ड अंपायर म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिचर्ड इलिंगवर्थ सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये अंपायरिंग करणार आहेत, ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद मिळवलं होतं. दुसरीकडे इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज एलेक्स वार्फ हे पहिल्यांदा वरिष्ठ पुरुष विश्वचषक फायनलमध्ये अंपायरिंग करणार आहेत. या दोघांनीही कोलकाता येथे पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका उपांत्य सामन्यात पंच म्हणून काम केलं होतं. आता रविवारी होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्यात अंपायरच्या निर्णयाकडे सर्वांचं बारीक लक्ष असणार आहे.